ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या बनावट जात प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवावी या प्रमुख मागणीसाठी डॉक्टर प्रवीण तायडे यांनी सिंदखेड राजा येथे उपोषण सुरू केलंय। डॉक्टर तायडे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजातील अनेक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर समाजातील लोक बनावट जात प्रमाणपत्रांचा वापर करत असल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे खऱ्या ओबीसी समाजातील पात्र विद्यार्थी आणि तरुणांचे हक्क हिरावले जात आहेत। त्यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष वाढलाय। डॉक्टर तायडे यांच्या उपोषणानं या समस्येची गंभीरता पुन्हा एकदा समोर आली आहे। समाजाला त्यांचे हक्क मिळावेत आणि या घुसखोरीला आळा बसावा अशी मागणी त्यांची आहे। या उपोषणाद्वारे डॉक्टर तायडे यांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। आता सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दिनांक 31/8/2025 पासून काल रात्रीपासून साखळी उपोषणाला संपूर्ण ओबीसी बांधव या साखळी उपोषणाला भेट देत आहेत आणि ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात त्या अनुषंगाने आज जिजाऊ राजवाड्यासमोर साखळी उपोषणाला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि असंख्य ओबीसी बांधव या साखळी उपोषणाला भेट देत आहेत। तरी शासनाने जी त्वरित दखल घेऊन ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत आम्ही जे पत्र व्यवहार शासनाला केलेले आहेत, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्या पण मागण्या असतील त्या आमच्या पूर्ण कराव्या अशी समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने आम्ही शासनाला मागणी करत आहोत। तरी त्वरित याची दखल घेऊन या साखळी उपोषण लवकर सोडावे अशी मी शासनाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिजाऊ सिंदखेड राजा शहरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ऐतिहासिक नगरीमध्ये ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी साखळी उपोषण सुरू झालेलं आहे। हे साखळी उपोषण याच्यासाठी आहे की मराठा समाजाचे नेते सन्माननीय जरांगे पाटील जे मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमच्या ओबीसी बांधवांची तीव्र इच्छा आहे, परंतु हे आरक्षण ओबीसी बांधवांच्या ताटातलं न देता त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं, माझ्या मराठा समाजासाठी कायदा तयार करण्यात यावा आणि आरक्षणाची मर्यादा वाढवावी। आणि मी सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये जातीनिहाय जनगणना करून सर्व समस्त बांधवांना या ठिकाणी समान आरक्षण देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा अशी मागणी या ठिकाणी करतो। आणि जर ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लावला तर संपूर्ण भारत देशामध्ये ओबीसी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून हा बौद्ध समाज ओबीसी बांधवांच्या पाठीमागे उभा राहील, याची सर्वांनी दक्षता आणि नोंद घ्यावी। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, बुलढाणा।